मुंबई एपीएमसीला राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचा दर्जा मिळाल्यानंतर नव्या बोर्ड रचनेवर मोठी चुरस निर्माण झाली आहे। इच्छुकांकडून जोरदार लॉबिंग सुरू असून काही जण स्वतःऐवजी मुलगा आणि पत्नीला बोर्डात बसवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची चर्चा आहे। दरम्यान माजी संचालक मंडळाच्या कार्यकाळाची सखोल चौकशी सुरू झाल्याने अनेकांचे राजकीय गणित बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जाते। परवाना वाटप, सेवा शुल्क, अनधिकृत बांधकामे आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी होणार आहे। नव्या बोर्डात मंत्री, अधिकारी, शेतकरी व व्यापारी प्रतिनिधींसह 14 ते 16 सदस्यांचा समावेश असेल। त्यामुळे राष्ट्रीय बाजाराच्या नव्या रचनेत कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे।